आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या आशा बुचके यांच्यावर सोशल मीडियामधून ट्रोलिंग सुरू आहे। मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेमध्ये आमदार शरद सोनवणे यांच्याकडून माईक हिसकावून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उभं ठेवत त्यांनी भाषण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। शिवरायांच्या पालखीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह पालखी घेत असताना बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पुढे सरसावल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं। याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतो। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं जो कार्यक्रम संपन्न झाला त्या कार्यक्रमामधील हा व्हिडिओ आहे। यामध्ये भाजपच्या आशा बुचके यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटकऱ्यांनी ट्रोलिंगला सुरुवात केली आहे। मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेमध्ये आमदार शरद सोनवणे यांच्याकडून त्यांनी माईक हिसकावून घेतला असं सुद्धा या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतं। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उभं ठेवत त्यांनी भाषण केल्याचा हा व्हिडिओ आहे आणि ही क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल होतीये। हा एक व्हिडिओ समोर आलेला असताना दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिवरायांच्या पालखीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह पालखी घेत असताना बुचके यांनी सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन त्यांना बाजूला सारल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आणि याच दोन्ही घटनांमुळे त्यांना सध्या ट्रोल केलं जात आहे।